कल्याण डोंबिवलीकरांसाठी समस्या कमी होत्या की काय? त्यात कायटाचा टोल नाक्यानं आणखी भर घातली। हा टोल नाका काटेई गावातून हटवावा एवढंच नाही तर टोल नाका बंद करावा अशी मागणी स्थानिकांनी वारंवार केली। राजकीय आंदोलनं झाली पण टोल नाका आहे तिथेच आहे। हा आहे काटई टोल नाका। मुंबई एंट्री पॉइंट ही कंपनी हा टोल नाका चालवते। चांगले रस्ते तर सोडा, पण साधी चांगली वागणूकही या टोल नाक्यावर प्रवाशांना दिली जात नाही। किती टोल वसूल झाला आणि कधीपर्यंत टोल वसूल केला जाणार अशी कोणतीही माहिती या टोल नाक्यावर लावण्यात आली नाही। ना रोड नीट आहेत ना काय नीट आहेत, सगळ्या रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्या रस्त्यामध्ये समजत नाहीये। टोल काय बेमतलबचे टोल आहे ना, दादागिरी आहे लोकांची, अजून काही नाही। रात्री म्हटलं प्रीमियर पासून आपण येतो ना गाडी घेऊन बाईक घेऊन, पण त्या खड्ड्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण चाललं, पण अचानक कधी खड्ड्यामध्ये गाडी गेली एखादी म्हणजे महिला मंडळ काय कोणी असं समजा डिलिव्हरी झाली म्हणजे बाई असेल म्हणजे बरोबर पडली वेळी काय झालं म्हणजे असं कोणाला काही त्याचं घेणं नाही। हा टोल नाका कल्याण डोंबिवलीकरांसाठी तापदायक ठरतोय। चांगले रस्ते नसल्यामुळे आधीच या रस्त्यावर खूप ट्रॅफिक असते, त्यातच टोल नाक्यामुळे वाहनांच्या प्रचंड रांगा लागतात। धक्कादायक बाब म्हणजे हा टोल नाका काटई उड्डाण पुलाला लागून असल्यानं संध्याकाळच्या वेळी उड्डाण पुलावर तासनतास वाहनांच्या रांगा असतात, त्यात अवजड वाहनेही असतात। परिणामी या उड्डाण पुलाचं आयुष्य कमी होत चाललंय। हा टोल नाका बंद व्हावा याकरिता मनसेनं आंदोलन करत टोल नाक्यावर तोडफोड सुद्धा केली होती। टोल नाका त्या ठिकाणी कशा प्रकारे दुसऱ्या ठिकाणी कसा हलवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील आणि प्रवाशांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळणार आहे। आणि टोल नाक्यावरची आरेरावी असेल ती नक्की त्या ठिकाणी आरेरावी बंद केली जाईल। नवीन सरकार स्थापन झाल्यावर तरी कल्याण डोंबिवलीकरांना या टोल नाक्यापासून मुक्तता मिळणार का असा सवाल वाहनधारक विचारतायत। अजित मांढरे, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।